नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती मी आता बोलणार आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरिता जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचं नागपूर वनवृत्ताचा जो काल त्यांनी निकाल दिलेला आहे. आता तुम्हाला पहिले तर निकाल दाखवेल मी हा नागपूर वनवृत्ताचा. त्याच्यामध्ये काय केलं होतं, काल एक त्यांनी नोटीस काढली होती. काल सव्वा 7च्या वेळेस एक यादी टाकली आणि त्याच्यानंतर ती यादी त्यांनी काय केली, बदललेली आहे. ती बदललेली ती यादी काढली आणि नवीन यादी टाकली. आता त्या नवीन यादीमध्ये काय सांगितलेलं आहे, की 9 तारखेला 9 तारखेला कालच 7:15 वाजता एक यादी टाकली होती. त्याच्यामध्ये काय केलं होतं, की टंकलेखनाच्या त्रुटी म्हणजे टायपिंग मिस्टेक आढळल्याने काय केले, की निदर्शन आलेले खाली सुधारणा केलेली आहे. तर या उमेदवारांची इथं सुधारणा केलेली आहे. आता इथं काय झालं होतं ते सांगेल पहिलं. तर बघा, हे जे उमेदवार आहेत आता आता हे उमेदवार आहेत याच्यामध्ये काय झालं, की त्यांनी टायपिंग मिस्टेक आता किती मोठी टायपिंग मिस्टेक होती ते दाखवेल तुम्हाला. दाखवतो तुम्हाला बघा. या उमेदवार आहेत ईश्वर कैलाश. ओके, ओबीसी. यांना किती केले होते 9.13 मिनिटं दाखवली होती आणि 45 मिनिट यांनी काय केलं तिथे दाखवलं होतं. तर यांनी इथं ईश्वर कुठे आहेत, ईश्वर यांचे काय केले की 18.17 केलेले आहेत आणि परत 60 मार्क केलेले आहेत त्याच्यानुसार. आता इथं बघा की यांना 9.13 चाही काही संबंध नाहीये, 45 मार्क याचाही काही संबंध नाही. म्हणजे यांनी इथंही चुकलेले आहे आणि इथेही चुकलेले आहे. त्याच्यानंतर दुसरं असं की बघा इथं म्हणजे 9.15 एवढा 13 एवढा तर वर्ल्ड रेकॉर्ड पण नाहीये. आता दुसरा 9.15चा बघूयात आपण 9.15चा. बघा 9.15. 9.15 यांनाही तसंच केलेलं आहे. एन-टी-सी नितीन लोहारे यांचं. नितीन लोहारे यांचं काय केलं होतं की 18.8 60 मार्क केलेले आहेत त्याच्या लिस्टनुसार आणि इथं काय केलेलं आहे की यांनी 45 मार्क केलेले आहेत 9 मिनिट आणि 15 सेकंदसाठी. 9 मिनिट 15 सेकंदसाठी यांना 45 मार्क दिलेले आहे. आता बघा इथं 9 मिनिटांमध्ये 45 मिनिट हे मार्कही नाही होत, हे टायपिंग येणं. म्हणजे इथं काय चुकलंय? त्यांनी काय चुका म्हणजे कंप्लीटच यादीच ती बघा तुम्ही काय केलं की इथेही चुकवलेलं आहे, इथेही चुकवलेलं आहे. आता त्याच्यानंतर बघा हे बाकीचे आता हे तर झाले 9 मिनिटामध्ये. त्याच्यानंतर बाकीचे उमेदवार 10 मिनिटाचे आहेत. बघा 10.51 मध्ये आहेत हे आता. ठीक आहे. यांचं नाव काय? बाकले, महेश बाकले यांचंही नाव वाचेल इथे. महेश बाकले. यांना परत काय केलं 19.36 केलं आणि 50 मिनिटं केले. त्याच्यानंतर ना बघा 10.35 यांना 80 मार्क आउट ऑफ केलेले आहेत आणि दीपक रणशिंगे यांचंही नाव असेल याच्यामध्ये. दीपक रणशिंगे यांचंही नाव आहे. त्याच्यानंतर पुढे इथे 10.26 हे 150 मार्क 80 आउट ऑफ दिलेले आहे त्यांना. इथेच. त्याच्यानंतर इथं 10.7 एस-टी कॅन्डिडेट आहे ते यांना आउट ऑफ दिलेले आहेत. आता विषय असा आहे, आता मी विषय आता सांगत आहे की हे जे 9 विद्यार्थी आहेत, यांचे 9 आणि 10 मिनिट आहेत म्हणून यांनी काय केलं की पटकन शोधलं आणि हे केलं. माझा मुद्दा असा आहे, की सपोज एखादा विद्यार्थी असेल ज्याने काय केलं की 16 पॉइंट समथिंगमध्ये कव्हर केलेलं आहे. 16 पॉइंट कव्हर केलं नसेल आणि टायपिंगमध्ये त्यांनी तसं लिहिलं असेल. टायपिंगमध्ये तसं लिहिलं असेल, तर ह्यांनी ही यादी चेक केली आहे का? म्हणजे यादी ज्यावेळेस बनवतात हे, यादी बनवतात, तर सेन्सरचा डेटा येतो. सेन्सरचा डेटा आणि यांनी मॅन्युअली टाइप केलेत का हे? आणि हे पण मान्य काय केलं की मॅन्युअली टाइप केले का? ते चेक करायला लागणार आहे. कारण की तुम्ही जर मॅन्युअली चेक करत असाल, तर बघा 20,000च्या वेळेस 20,000-25,000 विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये तुम्हाला नक्कीच गडबड दिसणार आहे. ही होती 20,630 विद्यार्थ्यांची यादी आहे. तर याच्यामध्ये नक्कीच गडबड असणार आहे, की यांनी काय केलं की जो डेटा आहे सेन्सरचा डेटा एक-एक करून जर टाकला असेल, तर आपल्याला समजणारच नाही की यांनी इथं चुकीचं टाकलं का बरोबर टाकावी. कारण की विद्यार्थ्यांचा एका-एका सेकंदसाठी एका सेकंद मिलीसेकंदसाठी 10-10 मार्क जातात. लक्षात घ्या. एका मिलीसेकंदसाठी 10 मार्क चालले जातात आणि तो विद्यार्थी डायरेक्ट आउट ऑफ द रेस होतो. तर यांनी ही यादी टाकताना आता हे तर चुका केलेल्याच आहेत. त्याच्यानंतर ही नवीन यादी टाकलेली आहे आता ही यादी. याच्यामध्ये काय केले फक्त त्या 9 विद्यार्थ्यांचे नावं बदलले. त्यांचे म्हणजे जे काही मार्क आता हे कुठून काढले, काय काढले ते त्यांनाच माहिती. परत कसे चेक केले त्यांनाच माहिती. आणि ही यादी काय केली की त्यांनी टाकलेली आहे. तर माझा मुद्दा असा आहे की त्यांनी बाकीचेही उमेदवार आहेत. बाकीचे उमेदवार आहेत त्यांचंही काय करायचं अशाच प्रकारे चेक केलं पाहिजे की तिथेही टायपिंग मिस्टेक आहे का? फक्त 9 उमेदवाराचा तुम्हाला 9 आणि 10 मिनिटाचा वेळ दिसला म्हणून तुम्ही त्या 9 उमेदवाराचा चेक केला. पण बाकीच्या उमेदवाराचं काय? ज्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की कुठे त्यांनी 16, 17, 18
असे मार्क झाले असेल. आता एखाद्या उमेदवाराला जर सपोज इमॅजिन करा, की त्याला काय झालं, की तो ॲक्चुअलमध्ये 19 मिनिटात पोहोचला आणि इथं टायमिंग त्याचा 18 मिनिटं आला. तो कशाला सांगणार आहे पुढे जाऊन, की माझं बरोबर आहे. तो सांगणार आहे, की माझं बरोबर 18 मिनिटातच आलो होतो मी. हे जो डेटा आहे तो क्रॉस व्हेरिफाय झाला पाहिजे. कसा व्हेरिफाय झाला होता? तिन्ही सेन्सरचा डेटा. स्टार्टिंगला एक सेन्सर होता, मिडलला एक होता आणि एंडला होता. तर या तिन्ही सेन्सरचा डेटा यांनी चेक करून, क्रॉस चेक करून त्याच्यानंतरनं त्याचे सीसीटीव्ही फुटेज चेक करून कुठला उमेदवार मधून तर नाही आलेला, कुठून उमेदवारांनी बरोबर केलेलं आहे का? म्हणजे सपोज हे 18 मिनिटाचा आहे, 17 मिनिटाचा आहे, जो टॉपर आहे त्यांचे सीसीटीव्ही फुटेज प्रॉपरली चेक केले पाहिजे आणि त्याच्यानंतर यादी दिली पाहिजे. आता बघा यांनी बघा सांगतो काय झालं होतं हे. ही यादी आली होती, की ग्राउंड जे झालं होतं, ते झालं होतं किती 21, 22, 23, 24 आणि 25 तारखेला झालं होतं. 26 तारखेला काही विद्यार्थ्यांचं घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर काय केलं, की त्यांनी 21 आणि 22च्या विद्यार्थ्यांना परत बोलावलेलं आहे. 21 आणि 22च्या. मग त्यांनी 23, 24, 25 आणि हे 26 झालेले आहे. या विद्यार्थ्यांचा 27, 28, 29, 30 सॉरी 1, 2 या तारखेपर्यंत त्यांनी डेटा जरी चेक केला असता, म्हणजे 27 पासून इथेपर्यंत जरी डेटा चेक केला असता, कोणत्या विद्यार्थ्यांचा ज्यांना बोलवलंच नाही. 23, 24, 25 आणि 26चा. त्यांचा डेटा जर चेक केला असता तर तिथे झाला असता आणि 25 जे 4 तारखेला रनिंग केलेला आहे विद्यार्थी, त्यांचा एका दिवसात डेटा चेक झाला असता. एका दिवसात डेटा चेक करून त्यांनी काय करू शकता, की तुम्हाला इथे देऊ शकते. त्यांनी 9 तारखेला दिलं, एवढं उशीर करून पण त्यांनी एवढी जर चूक करत असतील, आता बघा, हे एक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. 3-3, 4-4 वर्ष झाले विद्यार्थी काय करतात, की ग्राउंडचे कंटिन्युअसली प्रयत्न करत आहेत. आणि जर सपोज एका मिलिसेकंदामुळे जर विद्यार्थ्यांचं आयुष्य म्हणजे ते विचार करणं काही-काही जणांचा लास्ट चान्स आहे. काही-काही जणांचा लास्ट चान्स आहे. काही-काही जणांनी असं होत आहे त्यामुळे आशा सोडलेल्या आहेत. काही-काही जणांचं बघा काही विद्यार्थी सांगत आहेत फोन करून तर मला सकाळपासून फोन सुरू आहेत. तर असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की त्यांचे 2-2, 4-4 मिनिटाचा फरक पडलेला आहे. तर हा टायपिंग मिस्टेक आहे का सेन्सरचा आहे काय प्रॉब्लेम तो कळायला पाहिजे की एक्झॅक्टली काय गडबड आहे ही? कुठे घोटाळा झालेला आहे? कुठं काय झालेलं आहे? ते सगळं बाहेर आलं पाहिजे. आता वन विभागाला एवढी विनंती आहे माझी, की यांनी काय करायला पाहिजे, की हा डेटा जो आहे तो परत एकदा चेक करायला पाहिजे. एकदम प्रॉपरली बसून चेक केला पाहिजे आणि त्याच्यानंतरच काय, की याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. हे माझी एक विनंती होती. त्याच्यानुसार काय केलेलं आहे मी, की हे भरत हुडा साहेब आहेत, यांना काहीतरी एक पत्र लिहिलेलं आहे. यांना पत्र लिहिलेलं आहे, की की काय केलं, की नागपूर वनरक्षक भरती ग्राउंडची मार्काची फेरतपासणी तसंच तिन्ही सेन्सरचा टायमिंग परत तपासणं याच्या संदर्भात आणि त्याच्या संदर्भात अजून सांगितलं आहे, की मी याच्यात सीसीटीव्ही वगैरे आहे ते सगळे चेक करावी अशी माहिती आहे. त्याच्यानंतर हेच जे लेटर आहे ते कोणाला लिहिलेलं आहे मी हेच सेम लेटर माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब आहेत, जे वनमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे, यांनाही हे पत्र लिहिलेलं आहे. त्याच्यानुसारच काय केलं, की ती जी चुका झाल्या होत्या त्यांनी 10 पॉइंट आणि 9 पॉइंटच्या ज्या काही चुका होत्या, त्याही काय केलेल्या, की याच्यात मेन्शन केलेल्या आहेत. तर ही माहिती होती. बघूयात आपण, की आता पुढे कसं होतं याचं, कसं काय होतं ते. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.